महाविहार मुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले। बिहार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावे व हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून घेऊन बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे। या विहारात ज्या ट्रस्टवर 5 ब्राह्मण व 4 बौद्ध भिक्षू आहेत, या ट्रस्टवर परिपूर्ण बौद्ध भिक्खू असलेच पाहिजे। त्यांच्या व्यतिरिक्त त्या बौद्ध विहारात कुठलाही ब्राह्मण हिंदू समाजाचे कोणत्याही व्यक्तीला घेता कामा नये। जसे कोणतेही हिंदूच्या मंदिरात बौद्ध भिक्खू नसतो, कुठल्याही चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाच्या व्यतिरिक्त नसतो, मस्जिदमध्ये मुसलमान समाजाच्या व्यतिरिक्त नसतो, गुरुद्वारमध्ये शीख धर्माच्या व्यतिरिक्त नसतो, मग बौद्ध विहारात ब्राह्मण कसे? महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूच्या ताब्यात का नाही? श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा 1983 ऍक्ट आहे, ज्या कायद्यात तरतूद अशी आहे की जी व्यक्ती हिंदू नसणार त्यांना मंदिराच्या कोणत्याही समितीत सदस्य होता येणार नाही। येथे कर्मचारी देखील हिंदूच पाहिजे। कलम 3 कलम 6(2) मध्ये तरतूद आहे। मग महाबोधी महाविहार समितीत फक्त बौद्धच का नाहीत? तिथं हिंदू ब्राह्मण कसे? हे सर्व बदलले पाहिजे। बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार परिपूर्ण बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात दिले पाहिजे। बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्खूच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले। या आंदोलनात आम्ही उपस्थित होतो। सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट, मुक्त करा, मुक्त करा, महाबोधी महाविहार मुक्त करा। की हा देश फक्त भगवान बुद्धाचा आहे। तुम्ही किती बुद्धाला दाबण्याचं काम करा, पण या मातीनं या बुद्धाला वर आणण्याचं काम केलं। या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाला हे आवाहन करायचं आहे की बाबा, तुमचा पक्ष बाजूला ठेवा। ज्या पक्षात आपले दलाल भरले असतील त्या दलाल भरल्यांना मी सांगतो, अरे बाबासाहेबांनी स्वतःचे लेकर मातीत घातलेले या समाजाला बैमान उलुकाले। अरे भरले आज त्या बाबासाहेबांचा नातू महाराष्ट्रभर अरे बुद्ध धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे वयाच्या 70-75 वर्षी अरे दिल्ली पायाला लावून काम करतात रे।